Happy birthday to you. लेट्स स्टार्ट विथ द बर्थडे प्रिपरेशन. पहिले आपण हे फोटोज कट करून घेऊया. मग ते फोटोज कट करून झाले ना की त्याला रिअरेंज करायचं आपल्याला. आता आपण हे पेपर कट करून घेतलेले आहेत. तर आपण स्टिक्स कट करूया. हे अशा प्रकारचे काही स्टिक्स माझ्याजवळ आहेत ते आपण यूज करणार आहे. 5 स्टिक्स आपण इथे यूज करणार आहे. आणि आता एक एक करून फोटो आपण त्या स्टिकवरती स्टिक करूया मागच्या साईडने. अशा प्रकारे तुम्हाला सगळे 5च्या 5 स्टिक करून घ्यायचे. असे स्टिक करून झाल्यानंतर आपण त्यांना थर्माकॉलमध्ये टाकूया. आता माझ्याकडे थर्माकॉलच आहे सध्या. माझ्याकडे सध्या हेच अवेलेबल होतं. तर आपण ह्याच्यातच ट्राय करूया घुसवायचं. लेट्स सी बनतंय की नाही. अशा प्रकारे 5च्या 5 थोडेसे ॲडजस्ट करून लावायचे. आता आपण ह्याला कवर करून घेऊया. माझ्याकडे फक्त कार्डबोर्ड पेपर होता. तर तो पेपरच मी ह्यामध्ये यूज केला. माझ्याकडे बुकेवाला पेपर नव्हता. सो होप शी लाईक इट. आता आपण ह्याच्या रिबन लावून घेऊया. हे काही डिझाईन पेपर्स मी प्रिंट आउट मारून घेतलं होतं. आता ह्यांची बॉर्डर कट करून घेतली आहे. 2, 3, 5, 6 पेपर आहेत माझ्याकडे. आता आपण ह्यांना बाजूला ठेवूया. हा कार्डबोर्ड पेपर मी घेतला मोठावाला पिंक कलरमध्ये. हा थोडासा कापला येतो. आणि हे 2 व्हाईट कार्ड पेपर्स स्मॉल साईज. पहिले आपण या पिंक कार्डबोर्ड पेपरचा आपण यूज करणार आहे. आपण ह्याला कटिंग करून घेऊया. स्मॉल साईजमध्ये कट केलं. बुकच्या साईजमध्ये मी ह्याला कट केलं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना ही बुक जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि या बुकच्या साईजने त्याला कवर करून घेऊ. जसं आपण नॉर्मल बुकला कवर करतो तसंच मी ह्याला कवर करून घेते. माझ्याकडे जुनी नॉर्मल बुक होती. तिचा मी पुठ्ठा काढून घेतलेला आहे. म्हणजे मी फक्त त्याच्यामधली पानं काढले आणि पुठ्ठा त्याचा काढून घेतला. आता कवर करून झाल्यावर हे अशा प्रकारे दिसतंय. ही आपण यूज करणार आहे लेटरसाठी. तर ह्याच्यामध्ये आपण लावूया व्हाईट कार्डबोर्ड पेपर कवरिंगसाठी आतमधली. तर व्हाईट पेपर लावून झाला आहे बघू शकता. नीट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तो. जेणेकरून बुक ओपन आणि बंद व्हायला पाहिजे नीट. क्लोज आणि ओपन व्हायला पाहिजे नीट. हे काही पेपर्स आहेत माझ्याकडे ते आपण स्टिक करून घेऊया. माझ्याकडे पिंक कलरचा पेपर होता. तो मी फ्रंट पेजला लावून घेतला. आणि अशा प्रकारे काही कटआउट्स मी फ्रंट पेजवरती स्टिक करून घेतले. जसं तुम्ही बघू शकता. तिचा फोटो, माझा फोटो आणि काही कटआउट्स. आणि आतमधल्या साईडला मी व्हाईट पेपर्स पण स्टिक केले 4-5. आणि त्या व्हाईट पेपर्सवरती आपण नंतर काही ते कट केलेले पेपर्स होते ते लावून घेतले बघू शकता. आणि तुला तुम्ही मागे लावून टाकला. जे फोटो कट केले होते प्रिंट आउट घेतले होते त्याचे मी स्टिकर्स बनवलेत काही खूप सारे जे बघू शकता. 1, 2 वगैरे असे मी स्टिकर्स करून घेतले त्याचे. आणि हे स्टिकर्स आता आपण आतमधल्या साईडला चिपकूया. जो मी ग्रीटिंग कार्ड बनवला होता त्याच्या आतमध्ये आपण ते सगळे चिपकवून घेऊया. हे मी काय केलं कटआउट्स कापले आणि व्हाईट पेपरला लावून त्याच्यावरती ट्रान्सपरंट शीट लावली आहे. जे स्टिकर्स मी काढले होते ते अशा प्रकारे हे सगळ्या पेजेसवरती एक एक करून लावले. ॲडजस्ट करून माझ्या हिशोबाने मी लावून टाकले आहेत अशा प्रकारे. आणि इथे थोडंसं मिसमॅच झालं बट मी ते ॲडजस्ट केलं छान प्रकारे बघू शकता. आता हे 3 मार्कर घेऊन मी लेटर लिहिणार आहे.
पूर्ण लेटर लिहायच्या आधी आपण थोडंसं परफ्यूम मारून घेऊया ह्याला, म्हणजे असं फ्रेग्रन्स एकदम छान छान वाटेल तिला वाचताना असं. अशा प्रकारे आपण सगळ्या पेजवरती थोडंसं मारून घेऊया. आता माझा कंप्लीट झाला, तो आपण दुसऱ्या लास्टमध्ये बघूया व्हिडिओमध्ये कंप्लीट लेटर. आता मी हे वॉटर कलर पेपर घेतलेले आहेत, त्याला आपण काढून घेऊया पहिले तर. दोन पेपर आपल्याला इनफ होतील मला असं वाटतं, तर आपण 2च पेपर काढून घेऊया पहिले, नंतर लागले तर काढता येतील. आता हे पेपर्स जे आहेत वॉटर कलर पेपर, ते आपण कट करून घेऊया फटाफट. माझ्याकडे एक रेफरन्स आहे, अशा प्रकारे मी काहीतरी बनवणार आहे तिच्यासाठी. होप सो नीट बनेल. चला बघूया. आता मी कापून कटिंग करून झाली आहे माझी, आणि मी अशी बॉर्डर वॉटर कलर पेंट्स निमित्तानं बॉर्डर पण करून झाली आहे माझी. या कटआउट्सला पण आपण थोडंसं परफ्यूम मारूया, म्हणजे असं फ्रेग्रन्स एकदम छान वाटतं ना, प्रसन्न वातावरण होऊन जातं डायरेक्ट. तर अशा प्रकारे आपण सगळ्या पेपर्सवरती लिहून घेऊया एक एक करून. काल माझं सगळं लिहून झालं होतं, आज आता हे सगळे चॉकलेट्स मी आणलेले आहेत, एक एक करून आपण सगळे स्टिक करूया. I made this box. हा बॉक्स मी ॲक्च्युली खूप घाई गडबडीमध्ये बनवला, खूप मेहनत लागली. हा बॉक्स मला 1 दिवस लागला बनवायला, पण मी त्याचं ट्युटोरियल नाही कॅप्चर करू शकली. अशा प्रकारे मी बॉक्स बनवला. आता एक एक करून आपण सगळे स्टिक करत जाऊया. अशा प्रकारे सगळे चॉकलेट्स तिथे झाले आपले. आपण या बॉक्समध्ये ते फील करूया सगळे एक एक करून, ते चॉकलेट्स पण, आणि तो आपण जो स्मॉल बुके बनवला साईडला, तो पण मी ह्याच्यामध्येच टाकला. मला फक्त मिल्की बार आणि पायसुला भेटलं नव्हतं, सॉरी मिल्की बार आणि माझं चॉकलेट नाही भेटले, तर त्याचे फक्त ते बॉक्समध्ये ठेवून घेते. जाता जाता ते पण आपण घेऊ. सगळी तयारी झालेली आहे. आता आपण तुमच्या घरी जाऊया आणि तुझी यायची गिफ्ट वगैरे पॅक केलं. फक्त एक मिल्की बार आणि मोठी चिको काय मला भेटला नाही आहे इथे, तर मी ते जाता जाता घेते. तर आता तुझ्या घरी भेटू डायरेक्ट. जे 2 नव्हते भेटले ते मला भेटले एकत होतं, आणि तिच्याच घरी मी चिपकवते आहे. राहा केक खाताना. माझा फोन तर एवढा घाण आहे ना भाई साहब. आम्ही निघालो पोर्चुगलला. काय चेक करतेस? राहू दे, बरोबर दिसतंय. चल शाणे. आम्ही या लोकांना पिकअप केलंय गाईज. बड्डे गर्ल ये बघा, बर्थडे गर्ल केक घेऊन आली. तुझ्याकडे ठेवायला दिलाय दीदी फक्त. माणसाची 6 वर्ष पुराणी मैत्रीण, 6 वर्षानंतर भेटतीये. सॉरी, स्कूल फ्रेंड. किती 9-10 वर्ष नाही का? एक भरपूर वर्ष झाले. पहिला बर्थडे गिफ्ट भेटलास तिला. बाहेरच भेटली असशील मला. नाही तेव्हाच, बाहेर पण तेव्हाच. तिकडेच. हा तिकडेच. याला ओळखलं का? नाही बाबा, याला तर मी ओळखलंच नाही. एवढा फ्रेंड्सच्या बाजूने हा पुढे रस्ता. तू तरी काय जोक मारला? वो इंस्टेंट हो जाता है.
गिफ्ट बाय रोचे. हे करते का? थँक्यू. बाय बाय. घरी जाऊन गिफ्ट बाय दिस बॉय. हे बघा. नाही ही पिंक आहे. हा ए पकडो ना. दोन द्यायला. थँक्यू. आकाश तुम्ही द्या. हां थँक्यू. घालून घे माझा. थँक्यू. खाली बॅग दे देते. 50,000 कॅश झालो इसमें. 50,000. घालून बघते का आता. हे पण खोल. सिल्वरवालं. काहीतरी पडलं. अरे असा खाऊ का? हे घ्या ना. खातो ना ते पण ती काहीतरी आपल्या पोरांनी शिकलं पाहिजे. आता काय शिकून कोणाला देणार त्याने. शिकला तरी भाऊ आपल्या पोरं ठिकाणला ठेवणार नाही. तेच बोललो भाई. दुसऱ्या दिवशी मिलता नहीं बनाई. अरे बनवून पण भेटते पण हे स्वतः बनवलं. हम लोग खुद से ही बना लेते हैं. पैसा क्यों खर्च करना है फुकट. एवढे एफर्ट्स बनवून आपण देऊ पण माझं गिफ्ट. कसलं गिफ्ट. माझं गिफ्ट. बॅग दे. नो यू डोंट हॅव. त्याच्यातच गाडीतच आहे. बॅग माझ्या लिस्टमध्ये होती. थँक्यू. सुंदर द्या मिळते बाबा. मला शेअर करणार नाहीये. जेव्हा माझा व्हॉट्सअप पाय my mind goes fused when I see you. Your favorite James, a rare, priceless, only one. You are the melody of my heart. Pulse my wow. Pulse तर नाही कुठे भेटलं तुला. You are there in my pulse. You give me refreshness in my life like my daughter. You deserve a 5-star rating in my heart. Kit Kat man, you make my heart go Kit Kat. Keep away. You are my little rose of sweetness. Thank you. I got from Shraddha. Shraddha पण आहे. श्रद्धा तू आली मॅडम. श्रद्धाला एक बुकी फ्री. रिटर्न गिफ्ट. झुमक्यात बघतात. झुमक्यात. वा काश्मीरी झुमक्यात ते पण मी मगाशीच पाहिले हे. वा छान आहेत. थँक्यू श्रद्धा. थँक्यू. येस. तर तिथे माझ्यावर
मला गिफ्ट आणलं आयशा. हे गिफ्ट आहे का मला? दैट्स इट फॉर टुडे. होप शी लाइक एवरीथिंग. मिलते हैं अगले ब्लॉग में. बाय बाय.